नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी ज्यांची 10वी पास आहे असे विद्यार्थी ज्या पदाची वाट बघतात अशा एक जाहिरात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग जो आहे, मुद्रांक विभाग जो आहे त्यामध्ये नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामध्ये एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याच्यामध्ये जागांची संख्या एकूण 284 आहे आणि पात्रता जर बघितली तर ती 10वी असणार आहे. अशा स्वरूपाची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जे विद्यार्थी मित्र 10वी पास आहेत आणि ज्यांना सरकारी नोकरी करणं गरजेचं आहे तर त्यांच्यासाठी ही जाहिरात अत्यंत सुवर्ण संधी आहे. त्यामुळं व्यवस्थित पद्धतीने ही जाहिरात ऐकून घ्या. तुमचे कोणी जवळचे 10वीचे असतील ज्यांना खरंच नोकरीची गरज आहे त्यांच्यासाठी ही असणार आहे. त्यांच्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा, लिंक शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडं की या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि प्रसिद्ध बघा न्यूज लेटरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर बघूया आपण जाहिरातीमध्ये म्हणजे या सेशनच्या माध्यमातून आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. पात्रता तर तुम्हाला सांगितली, जागांचा तपशील कसा आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, जागांचा तपशील. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पात्रता सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, पात्रता ही 10वी पासच असणार आहे. हे एवढं या ठिकाणी फॉर्म भरण्याची म्हणजे प्रक्रिया काय आहे. ठीक आहे, प्रक्रिया ही नेमकी काय आहे आणि कधी सुरू होणार आहे आणि कधीपर्यंत आहे. ठीक आहे, ही जी काही आणि कुठं फॉर्म भरायचा आहे म्हणजे संकेतस्थळ याचं नेमकं काय आहे ते पूर्णपणे या ठिकाणी काय रे तर तुम्हाला माहिती करून दिली जाईल या व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे, चला मग आता आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊया की जाहिरात. बघा, जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती म्हणजे कुठं तर न्यूज पेपरमध्ये लोकसत्ता. ठीक आहे, नोंदणी मुद्रांक विभाग, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय. ठीक आहे, तळमजला नवीन प्रशासकीय इमारत विधान भवनासमोर पुणे 411001 म्हणजे पुण्यामधली ही या ठिकाणी काय रे पत्त्यासन दिले. आता जाहिरात जर बघितली तर जाहिरात क्रमांक 01/2025 या विभागाची पहिली जाहिरात. त्यामध्ये बघा, महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पद कोणतं आहे तर लक्षात ठेवा, शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदावर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत. म्हणजे अर्ज प्रक्रिया कशी असणार आहे रे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा याची सुविधा ही बघा IBPS online.ibps.igr/CSFEB 2025 या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या IGR लक्षात ठेवा IFD महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या IGR महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 22/4/2025 पासून उपलब्ध करून देण्यात येईल असं स्पष्टपणे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, चला संकेतस्थळ म्हणजे इथं जर बघितलं या ठिकाणी डायरेक्टली RFD किंवा तुम्ही काय करू शकता इथं IGR महाराष्ट्र.gov.in बरोबर. आणि आणखीन एक इथं गोष्ट लक्षात येऊन जाते की परीक्षेचं आयोजन ही भरती प्रक्रिया कोणाच्या माध्यमातून राबवली जाईल तर ते सुद्धा लक्षात येऊन जात आहे की IBPS लक्षात घ्या IBPS च्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया काय केली जाते रे तर राबवली जात आहे. हे प्रामुख्याने काय करता येईल तुम्हाला लक्षात ठेवता येईल. आता बघा इथं वेळापत्रक दिलेलं आहे, दिनांक व कालावधी काय, कार्यवाहीचा टप्पा म्हणजे ऑनलाईन व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक कोणता असणार आहे तर 22/4/2025 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू होते. ठीक आहे, सुरू होणारा दिनांक काय आहे 22 एप्रिल 2025 पासून दिनांक 10/5 म्हणजे काय रे 10 मे 2025 या कालावधीमध्ये या ठिकाणी काय करायचं तुम्हाला अर्जही भरायचा आहे आणि त्याच बरोबरीने तुमचं या ठिकाणी पेमेंट सुद्धा करून घ्यायचं आहे. रोजी
23:59 म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत म्हणजे 11:59 ही तुम्हाला अर्ज प्रक्रिया चालणार आहे. त्या वेळेमध्ये फॉर्म भरून घ्यायचा आहे. ठीक आहे. ऑनलाईन परीक्षेचा दिनांक या IGR maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच उमेदवारास प्रवेश पत्राद्वारे कळविण्यात येईल. हे पूर्णपणे म्हणजे परीक्षेचा दिनांक काय असेल आणि कुठं एक्झाम तुमची असेल याबाबतची माहिती प्रवेश पत्राच्या माध्यमातून याच वेबसाईटवरती जिथं तुम्ही फॉर्म भरणार आहात तिथं तुम्हाला ते उपलब्ध करून दिली जाईल. आवश्यकतेनुसार परीक्षेच्या दिनांकामध्ये बदल झाल्यास त्याबाबतचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. ठीक आहे. आणि रिक्त पदांचा तपशील, आता रिक्त पदांचा तपशील जर बघितलं, पद आहे शिपाई गट ड आणि त्याची वेतन श्रेणी जर बघितली तर ती तुम्हाला पाहायला मिळते S1 आहे म्हणजे 15,000 रुपयापासून याचं तुमचं पेमेंट सुरू होईल ते 47,600 या दरम्यान आहे. अधिक नियमानुसार अन्य भत्ते म्हणजे याच्या सोबत या ठिकाणी तुम्हाला तुमचे भत्ते सुद्धा लागू असतात. बेस पेमेंट एवढं असतं त्याच्यामध्ये भत्ते लागू होऊन जातात. ठीक आहे. एकूण पदे जर बघितली तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील 284. आता पदांचा तपशील पाहत असताना जर बघितलं तर या ठिकाणी हा तपशील तुमच्या समोर आहे. ठीक आहे. याची जी काही PDF आहे ती आपण आपल्या टेलिग्रामवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम जॉईन करून घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे. तिथं सुद्धा तुम्हाला ती जाहिरात जी आहे किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. आता सामाजिक व समांतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये असणारा तक्ता बघा. इथं जर बघितलं तर या ठिकाणी एकूण पदे अनुसूचित जाती ज्याला आपण काय म्हटलेलं SC ला जर बघितल्या तर एक कोणती जागा आहे ती एकूण बरं का. त्याच्यापैकी सर्वसाधारण 10 आणि महिलांना 9 आणि माजी सैनिकच्या 4 म्हणजे अशा वेगवेगळे डिवायडेशन तुम्हाला पाहायला मिळतं आहे. अशा एकूण 29 जागा या कुठेतरी अनुसूचित जातीसाठी आहेत म्हणजे SC साठी आहेत. ST साठी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं अनुसूचित जमाती एकूण 13 जागा आहेत. विमुक्त जाती अ 7 जागा आहेत. भटक्या जमाती ब 0 जागा आहेत बरं का. ठीक आहे. त्याच्यानंतर भटक्या जमाती क 11 जागा, भटक्या जमाती ड 10 जागा, विशेष मागास प्रवर्ग त्यांच्यासाठी 5 जागा, इतर मागास प्रवर्ग 62 जागा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ज्याला आपण EWS म्हणतोय त्यांच्यासाठी 28 जागांची तरतूद आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग SEBC आपण म्हणतोय तर तिथं सुद्धा 28 जागांची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. राखीव खुला म्हणजे ओपन प्रवर्गासाठी एकूण जागांचा तपशील जर बघितला 91 जागा आहेत आणि त्याच्यापैकी सर्वसाधारण 29, महिला 27, माजी सैनिक 14, त्याचबरोबर या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त खेळाडू 5, प्रकल्पग्रस्त 5, त्याच्यानंतर भूकंपग्रस्तासाठी 2, पदवीधर अंशकालीनसाठी 9 अशा पद्धतीच्या या 91 जागा अराखीव प्रवर्गासाठी आहेत. खुल्या म्हणजे ओपन साठी आपल्याला राखीव ठेवलेल्या पाहायला मिळतात. ठीक आहे. राखीव म्हणण्यापेक्षा त्याला ओपन साठी ठेवल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. अशा 284 जागांचा तपशील आपल्याला या भरती प्रक्रियेमध्ये पाहायला मिळतो आहे. ठीक आहे. तर जे मित्र तयारी करतायत, मित्रमैत्रिणी तयारी करतायत त्यांच्यासाठी अत्यंत सुवर्ण संधी आहे. जागांची संख्याही भरपूर आहे तर तयारी करू शकता. याची पात्रता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 10वी पास वर असणार आहे. ठीक आहे. सरकारी नोकरीची ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी खास सुवर्ण संधी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परीक्षेचं आयोजन किंवा भरती प्रक्रियेचं आयोजन IBPS च्या माध्यमातून केलं जाईल. हे सुद्धा तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. आता ज्यांना तयारी करायची त्यांच्यासाठी आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये ऑनलाईन बॅच आहे. ऑल इन वन म्हणजे TCS असो किंवा IBPS असो सगळ्या परीक्षांसाठी एक आहे. म्हणजे भविष्यामध्ये जरी तुमच्या इतर जाहिराती आल्या तरी तुम्हाला तयारी करता येईल अशा प्रकारची ही बॅच आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ऑल इन वन म्हणजे याच्यामध्ये काय काय असणार आहे लक्षात घ्या की कॉमन जो सिलेबस असतो लक्षात ठेवा मराठी. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजी, त्याच्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे मराठी, इंग्रजी, GK, त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता अशी या ठिकाणी काय रे तर ही ऑल इन वन स्वरूपाची बॅच आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांनी संपर्क साधायचा 9689665611 किंवा 9793924141 हा नंबर आहे. या नंबरवरती तुम्ही संपर्क साधायचा आहे. ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढी माहिती तुमच्या समोर देणं अपेक्षित होतं. थांबूया आपण. थँक्यू सो मच.